आणखी एक मोठी बातमी आहे। कराडच्या शिंदे कुटुंबाला आता व्हिसा मिळणार आहे। अमेरिकेमध्ये झालेल्या अपघातामध्ये नीलम शिंदे या गंभीर जखमी झाल्यात आणि 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पण पालक हे प्रयत्न करत होते व्हिसा मिळावा यासाठी, पण त्यांना व्हिसा मिळत नव्हता आणि न्यूज 18 लोकमतनं याविषयीची बातमी दाखवलेली होती। त्याची दखल आता घेतलेली आहे प्रशासनानं आणि त्यासाठी जे राज्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, तेही प्रयत्न करताना दिसत आहेत। साताऱ्याच्या शिंदे कुटुंबाचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। उमरज इथले नीलम शिंदेचा 14 फेब्रुवारीला अमेरिकेमध्ये अपघात झाला होता। कारनं धडक दिल्यामुळे दोन्ही पाय, हात आणि छातीला गंभीर दुखापत झाली। तिला अमेरिकेमध्ये आयसीयू मध्ये उपचार दिले जात आहेत, तर दोन्ही पाय, हात आणि छातीला गंभीर दुखापत झाल्यानं तिला आता तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान तिला भेटण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी तिचे वडील आणि मामा गेल्या 15 दिवसांपासून व्हिसासाठी प्रयत्न करत होते, पण या संदर्भातील बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। त्यामुळे शिंदे कुटुंबाला व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। न्यूज 18 चॅनलमुळं आमची कन्या जी US आहे, तिचा 16 तारखेला अपघात झाला। तिचा विजा संदर्भात जे काही आमची पाठपुरावा करायचं चाललं होतं, त्याला आम्हाला यश येत नव्हतं। गेली 10 दिवस आम्ही आमचं कुटुंब या प्रसंगामध्ये जात होतं आणि या न्यूज चॅनलला आमचा हा प्रश्न उचलून धरला। त्यामुळं स्थानिक जे आमचे लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी सर्वजण राजकीय सर्व मंडळींनी आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलं आणि विशेषतः या चॅनलला आमची ही बातमी उचलून धरली। त्यामुळे शासन दरबारी आम्हाला न्याय मिळाला। नीलम शिंदेचा मामे भाऊ इथे आहे। आज तुम्ही तिला भेटण्यासाठी जाणार आहात, तिची तब्येत कशी आहे या संदर्भात काय सांगा? तब्येत आता कालचाच रिसेंटली कॉल आला, त्यामध्ये असं समजलं की तिचं ब्रेन प्रेशर जे आहे ते आता थोडंसं त्यांच्यामध्ये कंट्रोलमध्ये आलं आहे, पण ती स्टील इन कोमामध्ये, अजून कोमामध्येच आहे। ती क्रिटिकल कंडिशनच आहे, पण आता देव करू आपण आता सगळं व्यवस्थित होईल असं डॉक्टरांनी पण आशा दिली आहे की ती होते, ती स्ट्रॉंग आहे आणि ती 100% ती साथ देते त्या गोष्टीसाठी, डॉक्टरांच्या ट्रीटमेंटसाठी। तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर कशाप्रकारे सहाय्यता करण्यात आली, कशाप्रकारे तुम्हाला व्हिसा प्राप्त झालेला आहे आजच्या दिवशी, काय सांगाल याबद्दल? याबद्दल ज्यावेळी मला चॅनेलकडून अप्रोच, म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम बोललो त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं की एवढ्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद भेटेल, की म्हणजे एवढं सगळे आपली काळजी करणारे लोक, गव्हर्नमेंट असेल, एवढे सगळे लोक आहेत, ते यावेळी तुमच्या थ्रू कळलं, मीडिया थ्रू, आणि त्यामुळं खूप जास्त म्हणजे हेल्प झाली आम्हाला त्या बाबतीत। नीलम शिंदे हिचे वडील देखील आहेत। तुम्ही आज जात आहात तुमच्या मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेत, काय भावना आहेत मनातील, काय सांगा? काय नाही, आता हे विजा आमचा पास शासनाने करून दिले। केंद्र शासनाने राज्य शासनाच्या पाठपुराव्यातच ते आमचा विजा पास झाला। आता जाणाऱ्या मुलीचं काय असेल ती तिथं बघणार आम्ही। ते मुख्यमंत्री म्हणा आपले देवेंद्र फडणवीस, ह्या लोकांनी फार सहकार्य केलं। अपघाताचा प्रकार अतिशय डेंजरमध्ये होता, कारण का तिच्या दोन्ही पायाला, हाताला इजा झाली, ब्रेनला इजा झाली, त्यामुळं भरपूर प्रमाणात तिच्यावरती म्हणजे इंजुरी झाली। पण ते होत असताना आम्हाला कळायला 1 दिवस लेट झाला। त्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये आमचे 8-10 दिवस गेले। सुरुवातीला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला। ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सरळ त्या सेवेमध्ये आपल्याला ते घेत होते। तातडीचा विजा ह्यामध्ये मिळत नव्हता। त्यामुळं आम्ही काय केलं, आमचे जे काही प्रसारमाध्यम असतील, तुमच्या इव्हेंट लोकमत चॅनल असेल, यांच्याशी आमचा संपर्क आला। त्यांनी या ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी आमची ही बातमी लावून धरली, प्रशासनापर्यंत ही समोर मांडली। त्यामुळं सर्वच राजकीय मंडळी आहेत, सर्वच पक्षाच्या सर्वांनी आम्हाला, तिथल्या स्थानिक लोकांनी मदत केली, इथपर्यंत हे सर्व फॉलोअप घेतला। त्यामुळं आम्हाला इथपर्यंत आता आज शक्य झालं की जी 10 दिवसाच्या अजूनसुद्धा आम्हाला जी खाजगी एजंट होते त्यांनी आम्हाला अजून 10 ते 15 दिवसाची अपॉइंटमेंट दिली होती, पण ती अपॉइंटमेंट करून आत्ता आम्हाला या ठिकाणी मिळालेली आणि आमचे रक्तातले नात्यातले लोक तिच्याजवळ जातील, तिचं अपडेट आम्हाला समजेल। त्यामुळे आम्ही सर्व राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल आणि मुळात आपल्या ज्या मीडिया आहेत, या मीडियांचं मी मनपूर्वक आभार मानतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।